कोटी रुपयांची मालमत्ता असलेले भोर, जिल्हा पुणे येथील अभिनव इंजिनिअरिंग कॉलेज रुपये 32 कोटींच्या कर्ज थकबाकीसाठी बँक ऑफ बडोदा बँकेने घेतले ताब्यात. 8 दिवस उलटूनही तोडगा नाही. फक्त ताबा घेण्याच्या सूचना असतानाही ऐन थंडीमध्ये कुठलीही दया माया न दाखवता वसतिगृहातील 800 विद्यार्थिनींना अनोळखी गाव असतानाही कॉलेजबाहेर हाकलून काढले. रात्री अपरात्री विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत पालकांची वाट पाहत होते. ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थी भयभीत झालेले आहेत. पालकांच्या पुढे आपल्या पाल्याच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर कारवाईमध्ये तहसीलदार माननीय अजित पाटील, बँक ऑफ बडोदा रिकव्हरी ब्रांच मेलोदिना रोड कंटोन्मेंट पुणेचे अधिकारी किशोर पोटे तसेच पोलीस फोर्स शिरवळ पोलीस ठाणे यांचा सहभाग होता. संस्थेचे संपादक अध्यक्ष राजीवजी जगताप यांच्या माहितीनुसार शासनाच्या कोट्यातून मिळणारा सन 2012 ते 15 या काळातील रुपये 12 कोटींचा निधी अद्याप न मिळाल्याने कर्ज थकीत राहिलेले आहे. 40 एकर जागेपैकी 14 एकर जागा विकून अंदाजे 17 कोटी रुपये बँकेला देण्याची तयारी केली असताना खरेदीदाराला खरेदी खत करून देण्यास बँक अधिकारी किशोर पोटेंचा नकार आणि अनेक व्यवहारात किशोर पोटेंचा अडसर. 1 कोटी रुपये DR&T मध्ये भरलेले असतानाही 9 महिने उलटूनही बँकेचे अधिकारी यांनी ती रक्कम उचलली नाही. एकंदरीत विद्यार्थी, शिक्षक, इतर कर्मचारी आणि संस्थेच्या नुकसानीला आणि बदनामीला बँकेचे अधिकारी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. आमचे युवा प्रारंभ न्यूज चॅनलचे वाई तालुका प्रतिनिधी श्री संजीव महामुनी यांनी अभिनव इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय राजीवजी जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2007 पासून पॉलिटेक्निक कॉलेजला सुरुवात केली. एकच इमारत असल्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजही सुरू करण्यासाठी ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या नियमानुसार दुसरी इमारत उभी करणे भाग पडले. 2012 नंतर दोन्ही कॉलेज पुन्हा एकाच इमारतीत सुरू करण्यास सांगितले. परिणामी दुसऱ्या बांधलेल्या इमारतीच्या कर्जाचा बोजा संस्थेवर पडला. त्यामुळे 2012 साली बँक ऑफ बडोदाकडून 19.35 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. 40 एकर जागेतील 4,19,000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या कॅम्पसमध्ये 2,000 विद्यार्थ्यांसाठी 3 बहुमजली इमारती, इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेज, उपकरणे, साहित्य तसेच शाळा व 1,000 ते 1,100 विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र सर्व सोयींनी युक्त असे भव्य, प्रशस्त आणि देखणे वसतिगृह भोरजवळच वडवाडी या गावात ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत सुरू केले. गावातीलच लोकांकडून विद्यार्थ्यांसाठी स्वस्त दरात 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी कॉलेजमार्फत बसेसची मोफत व्यवस्था केली. अशा वातावरणात हुशार विद्यार्थी तयार होऊन 100% गुण अनेकांना मिळू लागले. विद्यार्थ्यांना मोठमोठ्या नावाजलेल्या 100हून अधिक कंपन्यातून पहिले प्राधान्य दिले जाते. आज मित्तीस आमच्या कॉलेजचे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. सर्व काही सुरळीत असतानाही शासनाच्या कोट्यातून येणारे 12 कोटी रुपयांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. कॉलेजमध्ये साधारण 250 शिक्षक आणि इतर कर्मचारी असून त्यांना 3-3 महिने पगार देणे संस्थेला अवघड झाले आहे. कोविडमुळे 2 वर्ष संस्था चहूबाजूंनी अडचणीत असूनही अविरत सुरू ठेवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत असतो. याची शासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे असे सुद्धा अध्यक्षांनी पोटतिडकीने सांगितले. बडोदा बँकेचे कर्ज फेडण्यासाठी DR&T मध्ये 1 कोटी रुपये भरले होते. 9 महिने उलटूनही बँकेने ती रक्कम त्यातून काढून घेतली नाही. कर्जाचा बोजा आणखी कमी करण्यासाठी आमच्या मालकीच्या 40 एकर जागेपैकी 14 एकर जागा आम्ही विक्रीला काढली. खरेदीदाराने 14 ते 17 कोटींची जागा खरेदी करण्याची तयारीही दर्शवली. परंतु बडोदा बँकेचे अधिकारी त्यांची अडवणूक करून पैसे भरा, पण खरेदी खत होणार नाही अशी तंबी देत आहेत. संस्थेने काही फायनान्सर कर्जफेडीसाठी तयार केले, परंतु कर्जफेडीसाठी संस्थेला सहकार्य करण्याऐवजी बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे संस्थापक अध्यक्षांची बदनामी करून व्यवहार होऊ दिले नाहीत असेही अध्यक्षांनी सांगितले. अभिनव कॉलेजचे संस्थापक आणि अध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार कर्ज फेडण्यासाठी अडचणी निर्माण करणे, संस्था बंद पाडणे, विद्यार्थ्यांना संस्थेबाहेर हाकलणे, त्यांचे शैक्षणिक नुकसान करणे, कर्जाची रक्कम वाढवणे या सर्व बाबींसाठी बडोदा बँकेचे अधिकारी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संस्थापक आणि अध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार शासनाने कोट्यातून येणे बाकी असलेल्या 12 कोटी रुपयांचा निधी परस्पर बँकेत जमा करावा. बँकेने संस्थेच्या मालकीच्या 40 एकर जागेपैकी 14 एकर जागा विकून खरेदीदाराला मालकी हक्काचे खरेदीपत्र देऊन सदर रक्कम अंदाजे 15 कोटी रितसर बँकेने जमा करून घेऊन कर्ज खात्यात भरावी. राहिलेली रक्कम टप्प्याटप्प्याने संस्था भरण्यास तयार आहे. तरी माननीय तहसीलदार बँक ऑफ बडोदा यांनी 2000 विद्यार्थी
250 कर्मचारी यांच्या भवितव्याचा पोटापाण्याचा विचार करून अभिनव कॉलेजचा ताबा संस्थापक अध्यक्ष राजीवजी जगताप यांच्याकडे परत द्यावा, तसेच वरील सत्य परिस्थिती लक्षात घेऊन 2007 पासूनचे मोठ्या कष्टाने हिमतीने 134 कोटी रुपये खर्च करून उभारलेले अभिनव कॉलेज सूडबुद्धीने हडपण्याचा विचार सोडून द्यावा, अशी विनंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीवजी जगताप आता करत आहेत. धन्यवाद.